Welcome students. Standard 6, Subject Science, topic number 14, Light and the Formation of Shadows. In previous class we had know about luminous object or non-luminous object. Then after we had know about the reflection of light, and the light is then we had then the light propagation of light. Light is also to be travels in a straight line, and this is called the linear propagation of light. Then after we had then after reflection of light, how do we see an object? That's why reflection of light, we see the object when the reflection rays reaches in our eyes. At that time we see this object. We had know. Then you may have seen your image formed in the surface of such areas, or still dish, or any mirror, and at that time you had to find out the reflection of light and what is the your image in these forms. Then today now we are going to learn the image in a plane mirror. प्लेन मिरर वरती तुमची इमेज कशी दिसते ही आता आपण पाहणार आहोत. नाउ द लेफ्ट and right side of the original object appear to be exchanged in the mirror image. जेव्हा आपण आरशाच्या काचेमध्ये पाहतो तेव्हा आपली लेफ्ट साइड डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी ह्या अशा पद्धतीने प्रतिमा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. Then the image is as far behind the mirror as the object is in front of it. वस्तूची जितकी प्रतिमा आरशाच्या समोर असते तितकीच प्रतिमा तितक्याच अंतरावर आरशाच्या मागच्या बाजूला असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर the size of image is the same as that of the object. आणि वस्तूच्या प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढाच असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मूळ वस्तू एवढाच असतो. म्हणजे काय, द लेफ्ट अँड राईट साइड्स ऑफ द ओरिजिनल ऑब्जेक्ट अपियर टू बी एक्सचेंजिंग इन द मिरर इमेज. म्हणजे आरशातील प्रतिमेमध्ये मूळ वस्तूच्या डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये अदलाबदल झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक्सचेंजिंग इन द मिरर इमेज म्हणजे आरशामध्ये तेव्हा जी प्रतिमा आपल्याला दिसते तेव्हा मूळ वस्तूच्या उजव्या आणि डाव्या बाजूमध्ये अदलाबदल झालेली आपल्याला तिथं पाहायला मिळते. त्याचबरोबर द इमेज इज ॲज फार बिहाइंड द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ इट, अँड द साइज ऑफ द इमेज इज द सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. या ठिकाणी या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. नाव लुक ॲट दिस पिक्चर अँड टेल मी द आन्सर ऑफ सम क्वेश्चन्स. Stand in the front of the plane mirror and look at your image in it and tell me the answer. Students, let's try this at your home. Stand in front of a plane mirror and look at your image in it. When we look at in mirror, how you will realize the raise your right hand. Which hand of the mirror image is raised? When you raise your right hand, the left hand of our mirror image is seen raised. When we actually raise the right hand, जर आपण आपला उजवा हात वर उचललात तर त्या ठिकाणी आरशामध्ये जी तुमची प्रतिमा दिसते तुमची प्रतिमा आणि त्या आरशामध्ये दिसणारी प्रतिमा याच्यामध्ये अदलाबदल झालेलं तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजेच काय, उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे. म्हणजे लेफ्ट हँड ऑफ आवर मिरर इमेज इज सीन रेज्ड व्हेन वी ॲक्च्युली रेज द राईट हँड, अँड व्हेन वी राईट हँड of
our mirror image is seen raised, we actually raise the left hand. ठीक है. Then what change do you see in the image if you decrease or increase your distance from the mirror? जर तुम्ही जो डिस्टन्स आहे, ठीक आहे, इमेजमधला तो मागे पुढे केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला फरक काय दिसणार आहे बरं? जर तुम्ही पाहायला गेलात तर, जर तुम्ही आरशाच्या एकदम जवळ गेलात, पुन्हा मागे जर आलात तर तुम्हाला काय दिसणार आहे? इफ वी गो नियर द मिरर आवर इमेज सीम्स टू बी क्लोजर. इफ वी गो अवे फ्रॉम a mirror our image seems to be go far. ठीक आहे. जर if you go near the mirror image seems to be closer, जेव्हा तुम्ही काय म्हणतात ते आरशाच्या अगदी जवळ जाल तेव्हा तुमची प्रतिमासुद्धा तुमच्या जवळ आलेली पाहायला मिळेल. जेव्हा तुम्ही दूर जाल तेव्हा तुमची आरशातील प्रतिमासुद्धा दूर जाताना पाहायला मिळेल. Is there any difference between your height and height of the mirror image? तुम्हाला या दोन्हीमधला काय फरक दिसतो का? बघू. Is there any difference between your height and height of the mirror image? Our height and the height of mirror image looks similar. तुमची उंची आणि त्या मिररची हाईट जी आहे ती काय असणार आहे? दोन्ही सारख्याच असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच यावरून तुम्हाला काय दिसतं? देन we have no the left and right side of the original object appear to be exchanging in the mirror image, and the image is as far behind the mirror as the object is in front of it. And also the size of image is the same as that of the object. Then try to start the TV by operating the remote control from the behind it. Use your brain power and find the answers of these questions. How will you light up a dark room using reflection light? जर या दोन गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करायच्या तर यातून तुम्हाला काय पाहायला मिळतं ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच काय, जर प्लेन मिरर जर आपण पाहिलं, द इमेज इन द प्लेन मिरर जर तुम्ही पाहायला गेलात तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला साधारणपणे पाहायला मिळतात. काही वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, डिस्क्राईब द टाईप्स ऑफ इमेज सीन इन द मिरर. ठीक आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी मिरर पाहत असाल, मिरर इमेज जे आहे ते डिस्क्राईब करा म्हणून सांगितलं जाऊ शकतं. म्हणजे वेगवेगळ्या इमेजेस तुम्ही वेगवेगळ्या मिररमध्ये, टाईप्स ऑफ मिररमध्ये तुम्ही इमेजेस पाहून ते डिस्क्राईब पाहू शकता. नाव लुक ॲट दिस पिक्चर. दिस इज अ पिन होल कॅमेरा. हा जर तुम्ही पाहायला गेला तर हा काय दिसतोय तुम्हाला? पिन होल कॅमेरा दिसतोय. नाव जर त्याच्या राईट साईडला तुम्ही साईडला जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला काय पाहायला मिळतं? तर त्या ठिकाणी तुम्हाला तर मेणबत्तीची उलटी प्रतिमा पाहायला मिळते. काय पाहायला मिळते? मेणबत्तीची उलटी प्रतिमा पाहायला मिळते. असं का होतं? ठीक आहे. असं का पाहायला मिळतं आपल्याला? व्हाय इज द इमेज ऑन द डायफ्राम ऑफ द पिनहोल कॅमेरा इन्व्हर्टेड? The rays from the flame of the candle propagate in a straight line and enter through the aperture of the pinhole camera. Since the rays from the flame of the candle travels in a straight line. काय होतं? तर प्रकाशाची किरणं नेहमी सरळ रेषेत जात असतात, त्यामुळे ते होलमधून छिद्रातून त्या जात असताना आपल्याला चित्रात दिसतोय त्या पद्धतीनं त्या सरळ रेषेत जातात. ॲट द सेम टाईम रे फ्रॉम द बॉटम ऑफ द कॅन्डल ऑल्सो एंटर in a crossed way and reach the upper part of the diaphragm.
Due to this, the image obtained inside the pinhole camera becomes inverted. And in this way, due to linear propagation of the light rays, हे असं कशामुळे होतं? इन्व्हर्टेड इमेज जी दिसते तुम्हाला ती उलटी दिसते तुम्हाला, ठीक आहे. मेणबत्तीची इन्व्हर्टेड इमेज जी दिसते तुम्हाला ती उलटी दिसते. असं का होतं? कारण ड्यू टू लिनियर प्रोपगेशन ऑफ द लाईट रेज, प्रकाशाच्या रेषीय संक्रमणामुळे हे तिथं पाहायला आपल्याला मिळतं. द इमेज बिकम्स मेक इन्व्हर्टेड ऑन द डायफ्राम ऑफ द पिनहोल कॅमेरा. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला जी इमेज दिसते ती उलटी पाहायला मिळते. यालाच आपण काय म्हणतो? सूची छिद्र प्रतिमाग्राहक असं सुद्धा आपण याला म्हणतो. काही वेळेला तुम्हाला क्वेश्चन विचारत असताना सुद्धा अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. डिस्क्राईब द कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात? तर साधारणपणे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ड्रॉ वेल लेबल्ड डायग्रॅम म्हणून विचारला जाऊ शकतो पिनहोल कॅमेरा. त्यावेळेला तुम्हाला हा डायग्रॅम ड्रॉ करावा लागणार आहे. व्हाय इज द इमेज ऑन द डायफ्राम ऑफ द पिनहोल कॅमेरा इन्व्हर्टेड असं सुद्धा विचारला जाऊ शकतो. प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो. का पिनहोल कॅमेरा म्हणजे काय? तर सूचीछिद्र प्रतिमाग्राहकातून प्रतिमा उलटी का दिसते हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हाऊ विल यू लाईट अप अ डार्क रूम युझिंग रिफ्लेक्शन लाईट? With the help of mirror, the reflected light can be brought in a dark room. Reflectors of the large size can be of help in this work. Then try to start the TV by operating the remote control from behind it. Then at that time, turn the remote control towards the wall of the room. When its bottom is pressed, the infrared rays from the remote will strike on the wall and will get reflected back to the TV. This way, the TV can be switched on. One can start TV from behind in this way. जर तुम्ही रिमोट कंट्रोलनी जर टी व्ही बटन दाबत असाल तर तेव्हा तुम्हाला अशी उलटी प्रतिमा पाहायला मिळते बघा, ठीक आहे. ही अशी सूचीछिद्र प्रतिमाग्राहकातून मिळणारी जी काही तुम्हाला उलटी प्रतिमा किंवा इन्व्हर्टेड इमेज असं दिसते तशाच पद्धतीनं हे टी व्ही ऑपरेट करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा अशीच कृती घडलेली पाहायला मिळते, ठीक आहे. आणि त्यामुळं इमेज ज्या आहेत ह्या इमेज आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं आहे. देन दॅट्स वाय तुम्ही सुद्धा आरशासमोर उभं राहून स्वतःची प्रतिमा कशा पद्धतीने दिसते त्याचबरोबर हा जो मेणबत्तीचा प्रयोग आहे, ठीक आहे, पिनहोल कॅमेऱ्याचा, तो प्रयोगसुद्धा तुम्ही घरी करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा उलटी प्रतिमा कशी पाहायला मिळते हे सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. And tell me the answer. You see some windows. Can you tell me what difference do you notice on looking through the windows in the picture? या चित्रात दिलेल्या विंडोजमध्ये तुम्ही पाहायला गेलात तर याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवणार आहे, काय दिसणार आहे, ठीक आहे. जर तुमची प्रतिमा त्याच्यामध्ये तुम्ही पाहायची ठरवलात तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स तुम्हाला दिसणार आहे? व्हॉट कॉजेस द डिफरन्स? आता इथं जर इमेज बघायला गेलात तर काही ठिकाणी प्लेन मिरर दिसते, काही ठिकाणी वुडन खिडकी कशी दिसते तर विंडो काही ठिकाणी तुम्हाला लाकडी असलेली पाहायला मिळते. देन ऑल द विंडोज इन द पिक्चर आर नॉट सेम. या पिक्चरमध्ये दिलेले सगळे विंडोज सेम आहेत का? नो. व्हेन वी लुक थ्रू द फर्स्ट विंडो वी कॅन सी एव्हरीथिंग क्लिअरली. आता त्या खिडकीतून बाहेर दिसणारे गोष्टीच पाहू शकता तुम्ही, ठीक आहे. आकाश शुभ्र व्यवस्थित निळं दिसतंय तुम्हाला, ठीक आहे. आणि गवत जे आहे किंवा खालची जमीन जी आहे ती हिरवी पाहायला मिळते तुम्हाला, गवत जे आहे पूर्णपणे. म्हणजेच काय, पहिल्या त्या विंडोमधून त्या खिडकीमधून जी इमेज आपल्याला एव्हरीथिंग कसं दिसतंय क्लिअरली दिसतंय.
when we look through the first window, we can see everything is clearly. Due to sunlight in the surrounding, all the things are well illuminated. They can be seen clearly. From the second window, we cannot see the things but not very clear. म्हणजे we can see the things but not very clearly. याच्यामध्ये आपण या विंडोमधून जो दिसणारे इमेज आहेत ते क्लिअरली पाहू शकतो, पण क्लिअरली पाहू शकत नाही. फ्रॉम द थर्ड विंडो वी कॅनॉट सी द लाईट इज नॉट एंटरिंग थ्रू द विंडो. या ठिकाणी या तिसऱ्या खिडकीमधून लाईट कशाही प्रकारे आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपण कुठलीही वस्तू त्या ठिकाणी पाहू शकत नाही किंवा आपल्या डोळ्यांना ती दिसू शकत नाही. नाव द पिक्चर्स शो ट्रान्सपरंट, ऑब्क्यू, ट्रान्सल्यूट विंडो पेन्स, स्पॉट डेम. मग याच्यामधले आता कोणकोणते खिडकी पारदर्शक आहे, अपारदर्शक आहे आणि अर्धपारदर्शक आहे सांगा बघू. ठीक आहे. फर्स्ट image of window is also transparent. Then second is translucent, अर्धपारदर्शक आहे. and third is obscure. त्याच्यातून तुम्हाला अजिबातच इमेज पाहायला मिळत नाही आहे. तिसऱ्या विंडोमधून मात्र तुम्हाला कसलीही इमेज पाहायला मिळत नाही आहे. नाव द मटेरियल्स थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. The materials through which light does not pass is said to be obscure, and the material through which light passes partly is said to be translucent. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या इमेजला नावे देऊ शकतो. So students, what mean by transparent object? कशाला आपण ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट म्हणणार आहोत? The material through which light passes is said to be transparent. ज्या पदार्थातून किंवा ज्या वस्तूमधून प्रकाश आरपार जातो त्याला आपण पारदर्शी वस्तू असे म्हणतो. The material through which light passes is said to be transparent. And then after अपारदर्शक वस्तू आपण कशाला म्हणणार आहोत? तर the material through which light does not pass is said to be obscure. त्याला आपण अपारदर्शक वस्तू असे म्हणतो. Then the material through which light passes partly is said to be translucent. त्या वस्तूला आपण अपारदर्शक वस्तू, अर्धपारदर्शक वस्तू असे म्हणणार आहोत. ज्या पदार्थातून वस्तूमधून प्रकाश काही प्रमाणातच आरपार जातो त्यांना अर्धपारदर्शक वस्तू असे म्हणणार आहोत. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस partly is said to be an translucent object. ठीक है. Then today now we are going to learn the pinhole camera and image in a plane mirror. So students, solve some questions from exercise on this topic. Question number 3. Thanks. Write down the answer of this question in your notebook. Describe the types of image seen in the mirror. Describe the types of image seen in the mirror.